हे बघा, ह्याच्यात टमॅटो टाकले, लाल मिरची टाकले, जिरं टाकले. हे सगळं लालसर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं. टमॅटो कसं पाणी सोडते बघा. अद्रक टाकले आणि लसूण पण टाकले. ठीक आहे, आता हे भाजून झालंय. आता ते आपण काढूया प्लेटीमध्ये. प्लेटीमध्ये काढून ठेवायचं थंड करायला. आता पनीर आपण फ्राय करून घेऊ सोनेरी रंग होईपर्यंत. पनीरला चांगलं सोनेरी रंग झाल्यापर्यंत फ्राय करायचं आहे. थोडंसंच तेल टाकून फ्राय करायचं आपण त्याला. ठीक आहे, पनीर बघा दोन्ही साईड पनीर झालेला आहे सोनेरी रंगाचा. आता हे आपण एका प्लेटीत काढून घेऊ. आता आपण फोडणी देऊ. पहिला आपण तेल टाकू. 3 पळी भरून तेल टाकायचं आपल्याला. मी 2 पळी टाकले कारण का माझी मोठी पळी आहे तेलाची. आता आपण त्यामध्ये खडे मसाले टाकायचे. तेजपत्ता, लवंग, काळी मिरी. नंतर आपण त्यामध्ये टाकायचं आहे हिंग. हिंग चवीनुसार थोडंसं, चुटकी भर. आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतला आहे मसाला चांगला पेस्ट होईपर्यंत. चांगलं हे तडतडलं असं मस्त. खडे मसाले चांगले तडतडले. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपण टाकायचा आहे वाटलेला मसाला. हे बघा मस्त पेस्ट बनवली की नाही. कलर बघा कसा आला. असा कलर यायला पाहिजे व्हेज कोल्हापुरीचा. जर तुमच्या मसाल्यात कलर असेल तर भाजीत कलर. बारीक गॅस केलाय मी. आता मी याच्यामध्ये मसाला ट्रान्सफर करते. हे बघा चांगला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा मसाला. तेल सुटोपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. चांगला परतवायचा मसाला. बघा कशा पद्धतीने मी करते. परतला. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकू. कारण का मसाल्याचा कडवटपणा असतो खड्या मसाल्याचा, तो जरासा कमी होतो. स्मेल जात नाही साखर टाकल्याने. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गूळ टाकू शकता, अगर साखर टाकू शकता. जर तुम्ही नाही टाकलं तर तो कडवटपणा लागतो, कडू लागतो. आता हळद टाकूया. हळदीने कसा कुठल्याही पदार्थाला चांगला रंग येतो. आणि हळदी हा आहे सुहानाचा मसाला. भेटतो व्हेज कोल्हापुरी मसाला हा भेटतो. मी तो 3 चमचे टाकले. आपल्या घरचा मसाला टाकायची गरज नाही. व्हेज कोल्हापुरी मसाला जो भेटतो कांदा लसूण मसाला असतो तशा पद्धतीने असतो, तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्याने व्हेज कोल्हापुरीचा स्वाद येतो. तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता व्हेज कोल्हापुरी मसाला. त्याच्यानंतर आपण तो मिक्स करायचा. आता वरतून मीठ टाकूया. मीठ टाकून पुन्हा एकदा आपण हलवून घ्यायचंय चांगल्या पद्धतीने. व्यवस्थित हलवायचंय. थोडे हात दुखतील सारखं सारखं मसाला हलवून, पण तरी पण हलवायचंय चांगलं. मेहनत करायची आहे. पाहुणे येणारे नाव नको ठेवायला की बाई कसं जेवण केलं, बाई तू एवढं व्हिडिओ बनवते आणि जेवण, बाई काय बोलायचं. आता या भाज्या मी तेलामध्ये परतून घेतल्या आणि त्या आपण ह्याच्यात टाकायच्या. तेलात परतून घ्यायच्या भाज्या कमी तेलात. आता आपण मसाल्यामध्ये टाकलेल्या आहेत. चांगली मिक्स करून घ्यायची. पूर्ण मसाल्याची कोटिंग त्याला लागली पाहिजे. बघा कसं करतोय आपण. बघा मसाल्याची कोटिंग पूर्ण लागली पाहिजे त्याला. साईडचा मसाला पण घ्या काढून. हो बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिलेला असतो, त्यात पाणी टाकून मस्त हिसळून तेच पाणी टाकायचं. चांगलं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाका. चांगल्या शिजल्यात अजून मस्त लागतात. भाजीचा स्वाद पूर्ण उतरून जातो. बघा अशा पद्धतीने पाणी टाकायचं. आता ही कढई छोटी पडली आहे, भाजी मोठी झाली. हे बघा पनीर पण टाकले. वरतून पनीर टाकायचे भाजलेले. ठीक आहे. बर कढई मला ही छोटी वाटते.
मी या कढईतलं मोठ्या टोपामध्ये टाकणार आहे. हे बघा, मी टोपामध्ये ट्रान्सफर केले, चांगली उकळी मारली आहे. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही कुकर मध्ये 2 शिट्ट्या पण मारू शकतात. पण या हळूहळू मंद आचेवर शिजलेल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे ती कुकर मध्ये नाही आहे. हे बघा, चांगली उकळी आली, शिजल्यात माझ्या व्हेज कोल्हापुरी रेडी आहे. मार्केटमध्ये गेलेलो आणि आम्ही घेतले आहे काश्मीरी बांगडा. चला, लाईक आणि सबस्क्राईबर करा, शेअर करा आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा नक्की.